मी विचारतोय, खरंच तुम्हाला आय टीमध्ये जॉब हवा आहे? आपला एक ग्रुप असतो बघा, फ्रेंड सर्कल असतं. त्या फ्रेंड सर्कलमध्ये जर एकाला जर जॉब लागला ना, मग आपल्याला एकदम तळमळ होते. आपल्याला वाटतं आपल्याला का जॉब लागला नाही आहे. आणि आपण काय करतो, ह्या चुका करतो. काय चुका करतो माहिती आहे का? आपण एकतर इंजिनिअरिंग असेल, तुमचं ग्रॅज्युएशन जे पण असेल, तेव्हा आपण काही स्टडी करत नाही. मी असं म्हणेल की जर फ्रेशर असाल तुम्ही किंवा जर तुमचा एखादा ग्रुप असेल, जर तुम्ही फक्त टाईमपास करताय ना, तर त्याच्यामध्ये असे खूप काही मुलं असतात बघा, की ते स्टडी करता पण दिसून देत नाही. तुम्हाला जर आय टीमध्ये जॉब करायचा असेल ना, तर 5-5, 6-6 तास, 8-8 तास तुम्हाला जॉब करावं लागेल. एम-पी-एस-सीचे मुलं 12-12 तास जॉब कसा करता, त्या टाईपमध्ये तुम्हाला जॉब करावं लागेल. तुम्ही जर दररोज आपण उठतोय ना, तर नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला चेंज दिसते. तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल मित्रांनो. एकदम चांगलं प्रिपरेशन. स्टडी करावं लागेल. तुम्हाला इंटरव्ह्यू प्रिपरेशन करावं लागेल. तुम्हाला प्रोजेक्टवरती काम करावं लागेल. प्रोजेक्ट एक्सप्लेन करून दाखवावं लागेल. हे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये बोलता येतं आहे का? आणि तेव्हा आपल्याला असं वाटेल की यार आपण जॉब रेडी आहोत आणि आपल्याला आता नाही फक्त कॉल नाही आहे किंवा हे नाही आहे, हे तर चालतच राहणार आहे. हे आपण कोणाला सांगणार आहे? हे आपण घरच्याला सांगणार आहे की हे आपण आपण आपल्या स्वतःला सांगतोय? आपलं जर प्रिपरेशन नसेल ना, तर आपण अशा गोष्टी कोणालाही सांगू शकत नाही. आपण कुठेतरी चुकतोय. या चुका लवकरात लवकर टाळा. नाहीतर एकदा वेळ निघून गेली ना, तुम्हाला कोणालाच असे कारणं देऊन चालणार नाही.